नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुगुणवैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सकलगुणान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादाञ्च सद्वैताश्रीविदाश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्तकाञ्चन गौरङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुतं देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। गोविन्दाय नमो नमः। हरे कृष्णा। आज आपण बघणार आहोत अध्याय नंबर 9, 9व्या अध्यायाचा 14वा श्लोक आणि 22वा श्लोक. बोलण्याचा प्रयत्न करा. सततं कीर्तयन्तो मां सततं कीर्तयन्तो मां सततं कीर्तयन्तो मां सततं कीर्तयन्तो मां यतन्तच्चे दृढव्रता यतन्तच्चे दृढव्रता यतन्तच्चे दृढव्रता यतन्तच्चे दृढव्रता नमस्तञ्च मा भक्त्या नमस्तञ्च मां भक्त्या नमस्तञ्च मा भक्त्या नमस्तञ्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते नित्ययुक्ता उपासते नित्ययुक्ता उपासते. नित्ययुक्ता उपासते. 22वा श्लोक आहे. अनन्य चिंतयन्तो मां अनन्य चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां तेषां नित्ययुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. योगक्षेमवहाम्यहम्. हे जे 2 श्लोक आहेत ना, भाषांतर अशा प्रकारे आहे. हे महात्माजन माझे नित्य कीर्तन करत, दृढ निश्चयाने प्रयत्न करत आणि मला वंदन करत भक्तिभावाने नित्य माझी आराधना करतात. जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करत मला भजतात, त्यांना अप्राप्त झालेल्या गोष्टी त्यांना मी प्राप्त करून देतो आणि त्यांना ज्याची प्राप्ती झाली आहे त्याचे संरक्षण करतो. पहिल्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की जे महात्माजन आहेत, जे नित्य कीर्तन कसं असलं पाहिजे, नित्य आणि दृढव्रताने असलं पाहिजे.
दृढ व्रत म्हणजे कोणतं? कोणत्याही परिस्थितीमध्ये कीर्तन कधी कमी होता कामा नये. आपलं कीर्तन कसं असतं? अनुकूल झालं तर आपलं कीर्तन थोडं 2 माळा वाढतात आणि प्रतिकूल झालं तर आपले 2 माळा कमी होतात. तर याला दृढ निश्चयाने म्हटलं जात नाही. इथे भगवंत स्पष्ट सांगतात, सततम कीर्तयन्तो माम एतं तच्छे दृढव्रता नमस्तंचे मा भक्त्या नित्ययुक्ता पासते. जसं आपण बघतो स्वामी भक्तिपाद जे होते त्यांचं पूर्ण जीवन आपण बघितलं की त्यांच्या जीवनामध्ये ज्याला आपण अनुकूल स्थिती समजतो अशी स्थिती त्यांच्या जीवनामध्ये नव्हती. आज आपण जे काय, आज आपणच काय, पण जे ह्या आध्यात्मिक मार्गाला सरास करून सरासरी मार्गापैकी सर्वे काढला तर सगळे लोक केवळ याच्यासाठीच लागलेले आहेत, जे नाही ते मला भेटलं पाहिजे किंवा जे भेटलंय ते शाबूत राहिलं पाहिजे. ह्याच्यात कमी होता कामा नाही. परंतु ह्याच्या उलटा अगर आपण त्या महाराजांचं जीवन बघितलं स्वामी भक्तिपादांचं, तर त्यांना अशा काय गोष्टी भेटल्या ज्या आध्यात्मिक जगासाठी काय होत्या, त्या एकदम संयोगी होत्या. म्हणजे ज्या प्रकारे आपण महाराष्ट्र संत बघतो, तुकाराम महाराज जे वैकुंठाला गेले किंवा ज्ञानेश्वर महाराज आहेत, सावतामध्ये अनेक भक्त आहेत त्या जगात, पण खरोखर जे भक्त आहे ते ज्या गोष्टीच्या मागं लागले त्या गोष्टीच्या मागे आपण लागलो का हो? सांगा ना. नाही लागलो. आपण अशा गोष्टीच्या मागे लागलो जे संत ज्या गोष्टीच्या मागे लागले नाहीत, आपण त्या गोष्टीच्या मागे लागलो. आणि इथेच काय झाला, पूर्ण वे आपला बदलला. काय बदलला आपला पूर्ण? जी आध्यात्मिक मार्गामध्ये जी ग्रीप धरली पाहिजे ज्या भावनेतून, ती भावनाच आमच्याकडे नाही. त्याच्यामुळे इथं ग्रीप धरायचा काही संबंधच राहत नाही. तुम्हाला आता स्वामी भक्तिपाद, आता काही लोकांना माहिती आहे, आले होते बीडला, त्यांच्या जीवनामध्ये अशी एकही गोष्ट ज्याला आपण अनुकूल म्हणतो ती एकही घडलेली नाही. त्यांना शरीराचा त्रास किती मोठा त्रास होता, तर ज्या ज्या लोकांनी बघितलं असेल किंवा माहिती असेल की तेवढा त्रास मला वाटत नाही की आपल्यापैकी कुणाला भेटला तर आपलं भजन कंटिन्यू राहील. कसं राहील? कंटिन्यू. इथं काय भगवंत सांगतात, सततम कीर्तयन्तो मा. आता सतत कीर्तन तोच व्यक्ती करू शकतो, तोच भक्त करू शकतो जेव्हा ह्या मार्गामध्ये कसा लागलेला आहे, काय भेटो नाही भेटो. भेटलं तरी ठीक आहे, भगवंतांनी दिलं, आणि नाही दिलं तरी त्याच्यामागे काहीतरी भगवंताची एक चांगली योजना आहे. आपल्या मनामध्ये भगवंताची ज्याला आपण कृपा म्हणतो ती फक्त एकाच वस्तुस्थितीला म्हणतो, ज्या आपण विचार केलेले आहेत, होत गेले, ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या अगर भेटत गेल्या तर आपण काय म्हणतो? भगवंताची काय म्हणतो? भगवंताची कृपा झाली. परंतु स्वामी भक्तिपादांचा एक महामंत्र आहे, आपण ज्याला महामंत्र म्हणतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पण महाराजांची एक नित्य प्रार्थना होती. त्याचा ॲक्च्युली आम्ही आता नाशिकमध्ये प्रत्येक रविवारी संपले की ते बोलतो प्रभूजी. भगवंत काय सांगतात, स्वामीजी काय सांगतात, हे भगवंता तू जे काय केलं आहेस ते माझ्यासाठी सर्वोत्तम आहे. नुसतं उत्तम नव्हे, कसं सांगितलं ते काय म्हणतात? सर्वोत्तम. आणि तू जी योजना माझ्या जीवनामध्ये करतोस त्याच्यासारखी योजना दुसरा तिसरा कोणी करू शकत नाही. आणि अगर आपण त्यांचं जीवन बघितलं तर त्यांना अशी एकही गोष्ट कधी प्राप्त झाली नाही ज्याच्यासाठी आपण मागे लागलो. त्यांना आध्यात्मिक जगतासाठी ज्या अनुकूल गोष्टी त्या सगळ्या प्राप्त झाल्या, पण ज्या भौतिक जगतासाठी, ज्या भौतिक जगामध्ये ज्याला आपण वाहवाई म्हणतो, लौकिकता म्हणतो, त्यात एकही गोष्ट त्यांना प्राप्त झाली तरी देखील ते कसे होते? संतुष्ट होते. कसे होते? संतुष्ट. कारण का? त्यांनी ह्या जगाला प्रसन्न करण्याचा तीळ मात्र कधी प्रयत्न केला नाही. त्यांनी केवळ एकच त्यांचा अगर विचार शेवटच्या शहरामध्ये काय होती? केवळ भगवंताची सेवा. मला आठवतं महाराजांचं शरीर सुटण्याच्या आधी ज्युपिटर हॉस्पिटलला प्रभूजी ऋषभदेव प्रभू होते. त्यांनी महाराजांना एक प्रश्न विचारला. आता त्यांची अवस्था अशी आहे, डॉक्टर रोज सांगतायत की आता हे संध्याकाळी पण किंवा सकाळ पण किंवा 2 दिवसात किंवा 3 किंवा 5-6 दिवसांचं शरीर शांत होऊ शकतं. त्यावेळेला ज्युपिटर हॉस्पिटलच्या समोर, म्हणजे जे हॉस्पिटल आहे असं ठाण्याच्या रोडला आहे आणि अशी पुढं समोर मोठी खाडी आहे, तिथे त्या रूम होता, काच होत्या, त्या काचेतून समोरची सगळी काय दिसायची? खाडी दिसायची. खाडी म्हणजे नसतं असे छोटे छोटे झाडं, जंगलं दिसायची. तर त्यांना प्रश्न विचारला की स्वामी भक्तिपादजी, ह्या वेळेला तुमची कोणती सेवा करण्याची मानसिकता आहे? काय प्रश्न विचारावा? आणि कोणता वेळ आहे की त्या व्यक्तीच्या शरीराला एवढे त्रास आहेत, लघवीच्या जागेला वायर आहे, नाकामध्ये वायर आहे, इथे ऑपरेशन झालेलं, इथे वायर आहे, म्हणजे शरीर कधीही जाऊ शकतं. आणि इवन त्यांचा हात देखील असे त्यांचे शिष्य असे उचलून ठेवायचे, पाय देखील असं उचलून इकडे ठेवायचे. पण या अवस्थेत
त्यांना एक प्रश्न विचारला गेला. तो कोणता विचारला गेला? या अवस्थेमध्ये तुम्हाला कोणती सेवा करण्याची इच्छा आहे? आपण त्या अवस्थेमध्ये जाऊ द्या, मरू द्या, ताप आला, थंडी भरली, लागलं, दुखलं, खणलं, तर आपण काय करतो? लगेच मंगल आरती, संडे प्रोग्राम, छोट्या मोठ्या सेवा ज्या का असतील आपल्या ह्याच्यामध्ये, त्या पण आपण काय करतो? महाराज, प्रभूजी, मी आज येऊ शकत नाही, मला माफ करा, की माझं काय झालं, इकडे थोडं काहीतरी काम निघाले किंवा मला शरीराला काहीतरी त्रास आहे. पण त्या व्यक्तीची त्यावेळेचा विचार काय होता? त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं स्वप्न होतं प्रभुपादांसाठी 11 सोन्याचे महल बांधायचे. बांधू शकले एकच, त्याच्या मागे काहीतरी भगवंताची नक्की चांगली योजना असेल. त्यांना विचारलं त्यांनी की आत्ताच्या कंडिशनला तुमची कोणती मानसिकता आहे, काय सेवा करायची इच्छा आहे? तर काय म्हणतात स्वामी भक्तीवर? म्हणतात की माझे अजून 10 गोल्ड पॅलेस बांधायचे बाकी आहे. कोणत्या कंडिशनला? अशा कंडिशनला की डॉक्टर सांगतायत की हे माहीत नाही आता कधी जाऊ शकतं. पण महाराज काय म्हणले? हे साधारण व्यक्तीचं लक्षण नाही. अशी कंडिशन आहे की पाय देखील उचलून असा ठेवावं लागत आहे. पण तरी ते काय म्हणतात की समजा खाडी बघतो, मला काय आठवतं? गोल्ड पॅलेस आठवत आहे, कारण की ते नी वृंदावन पूर्ण जंगलच होतं. ते काय म्हणतात? अजून 10 सोन्याचे मंदिर बांधायची माझी इच्छा आहे. हालांकी त्यांनी जे उत्तर दिलं, त्यांची स्थिती ती होतीच, त्यात काही डाऊट नाही. परंतु त्याच्यातून आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखं काय आहे की शरीराची कंडिशन, वस्तुस्थिती काही जरी असली तरी सर्वोत्तम सेवा करण्याचा कधीही मानसिकता आपण कधी बदलता कामा नाही. आपण छोट्या मोठ्या सेवा करतो, सफलता असफलता बघतो आणि नंतर मोठ्या योजनेला आपण काय करतो? बँड लावतो. मी या मार्गात असे अनेक लोक बघितले आहेत. मार्गात तर लागतात, सुरुवातीला भरपूर होश असतो, जोश असतो, बरंच काय काय स्वप्न रंगवतात आणि अशा 1-2 घटना झाल्या डामाडोल स्थितीच्या, म्हणजे कुठं काय झालं, ते काय म्हणतात, बस आता आपण ठरवलेलं आहे, जास्त काय नाही करायचं, उठायचं, भोग लावायचं, खायचं, पेचारी, जेवढं होतील तेवढं करायचं, नाही तर विषय सोडून द्यायचा. पण नाही, स्वामी भक्तिपदांचं जीवन बघितलं काय, शेवटच्या क्षणापर्यंत, इव्हन ते जेव्हा भारतामध्ये आले 2008ला, आता 8ला आल्यानंतर त्यांचे पैसे काय नव्हतेच तसा विचार केला तर, काय थोडेफार 30-50 लाख रुपये होते. पण तेव्हा जेव्हा त्यांनाही विचारलं गेलं की महाराज आज तुम्हाला भारतामध्ये काय सेवा करण्याची आहे, मला आठवतं की नाशिक पशी कपिलदास 35 एकर जमीन बघितली प्रभूजी. किती? 35 एकर जमीन बघितली. इथे पण आलते ना नगरला काहीतरी, तिथे किती कधी 28 का 30 एकर जमीन बघितली. आता विचार केला तर त्यांनी जेवढे मोठमोठे प्रोजेक्ट राबवले ना, त्याच्यातून त्यांच्या हाताला काय लागलं? संसाराच्या दृष्टीतून शून्य. काय लागलं? नी वृंदावन 5 एकर बांधलं, द्यावं लागलं. आता मी एका जागेला गेलो गुडगावला, 12 ते 15 एकर जमीन आहे, ती महाराजांकडनं 2 म्हणजे 1986 सालाला 2.5 लाखामध्ये महाराजांनी ती जमीन पैसे देऊन घेतली होती. 2.5 लाखाला त्या काळी, म्हणजे आजचे कमीत कमी 3 ते 4 कोटी. मी तुम्हाला काय सांगू इच्छितो की एवढ्या योजना राबवल्या शेवटी हाताला काय लागलं त्यांच्या? काहीच नाही. पण आजच्याही स्थितीला त्यांची काय योजना आहे की भगवंताच्यासाठी काहीतरी मोठं करायचं. छोटी त्यांची योजना नव्हती. कारण की ते काय म्हणे, त्यांना एकाने विचारलं की म्हटले की महाराज तुम्ही एवढ्या मोठमोठ्या योजना कशा काय आखू शकता? तर बघा, त्यांचा जो भगवंतानी त्यांच्यावर जी दया केली, हालाकी ती दया आपल्या सगळ्यांवरच आहे. माणूस झालो म्हणतो भगवंताची ती कृपा आपल्यावर आहे. तर त्यांनी काय सांगा उत्तर द्यावं? ते म्हणतात की ज्या आरती भगवंतानी मला जेवढं दिलंय त्या आरती मी जे काय त्यांच्यासाठी करत आहे ते त्याच्यासमोर काय आहे? शून्य आहे. म्हणजे भगवंताची कृपा आपल्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, पहिले तर आपण हे जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून साधू संतांनी पहिले भगवंताची लौकिकता नंतर गायली, गुणगान नंतर गायलं. आधी काय गायलं? ह्या शरीराचं गुणगान गायलं. हा देह अनमोल आहे, भेटला आहे, भगवंताच्या सेवेसाठी भेटलेला आहे, याला तीळ मात्राचा विचार न करता काय करा? भगवंताच्या सेवेत. आणि भक्तिपादाची तोच विचार करायचे की भगवंताने माझ्या एवढी मोठी कृपा केली. आणि विचार केला तर अगर त्यांच्या शरीराला जेवढा त्रास होता ना, तो त्रास अपवादच काही साधू संतांच्या जीवनाला किंवा वाट्याला आला असेल. पण तरी देखील ते काय म्हणतात की भगवंता तुमच्या माझी काय आहे? एकदम विशेष कृपा आहे. कोणती कृपा आहे? विशेष. आता इथं थोडासा आपण असं बघू, म्हणजे आपलं बघू. काय बघू? आता आपल्या अवस्था बघू. आपण भगवंताची विशेष कृपा केव्हा मानतो प्रभू? काही मिळालं तर, एखादा आजार आला, 16च्या 32 माळा झाल्या, आजार दूर झाला की आपण काय म्हणतो? भगवंताची कृपा झाली. पण महाराजांना आजारावर आजार म्हणजे डिस्काउंट आजार होते त्यांना. कसे होते? एक आजार गेला की दुसरा गेला की तिसरा गेला की चौथा. पण अशा कंडिशनमध्ये देखील महाराजांनी तीळ मात्र कधी भगवंता पुढे कधी कंप्लेंट
केली नाही. उलटे ते विशेष म्हणायचे की आज माझ्या भगवंताची विशेष काय आहे, कृपा आहे. गोलकृपाला आठवत असेल तेव्हा महाराजांना गळ्याचा कॅन्सर डिक्लेअर केला. काय केला महाराज, आठवत तुम्हाला ही घटना? गळ्याचा कॅन्सर डिक्लेअर केला आणि केल्यानंतर, आता महाराज फॉरेनर होते, इंग्लिश बोलायला ते एकदम चांगलेच होते, ते डॉक्टर होते. म्हणजे त्या डॉक्टरच्या ऑफिसला ते आणि महाराजच बसले होते. डॉक्टरने स्पष्ट सांगितलं की 6 महिन्याच्या वरती तुम्ही तुमचं आयुष्य जगू शकत नाही, कारण तुम्हाला काय झालेलं आहे, गळ्याचा कॅन्सर झालेला आहे. तेव्हा महाराज पुन्हा उल्हासनगर मंदिरात आल्यानंतर आपल्या कपड्यातून पैसे काढले आणि म्हणले जा, म्हणले आज काय करा, फीस्ट करा. काय करा, फीस्ट करा. राजीवने विचारलं, एक त्यांच्याबरोबर तो होता, त्यांचा प्रश्न, तो म्हणतो की महाराज आज काय विशेष? म्हणजे सकाळ आम्ही बघितला आविर्भाव वगैरे काही नाही, कोणता प्रोग्राम नाही, आज तुम्ही फीस्ट का म्हणतात? आज डॉक्टरने डिक्लेअर केलेलं आहे मला कॅन्सर झालं आणि 6 महिन्याचा कालावधी आहे आणि मी आता 6 महिने भगवंताच्या धामाला जाणार आणि मला त्याचा काय आहे, आनंद आहे. तर ही स्थिती आहे. पण ही कधी? सततम कीर्तयंतो. मग आता कीर्तन म्हणजे नक्की कोणतं? आज सर्रास लोकांच्या डोक्यामध्ये कीर्तन म्हणजे एकच आहे, माळ घ्यायचं आणि बसायचं, माळ घ्यायचं आणि ह्यालाच कीर्तन म्हणतात का? भक्तिपादला एकाने विचारलं, भक्तिपाद कीर्तन म्हणजे काय? तर ते म्हणतात तुम्ही भगवंतासाठी झाडू मारता, कीर्तन आहे. भगवंतासाठी तुम्ही खड्डा खांदत आहे, ते काय, कीर्तन आहे. तुम्ही भगवंताच्या सेवेसाठी जे कोणतं कार्य करता त्याला काय म्हटलं गेलं आहे, कीर्तन आहे. आपण बघतोच ना ह्या जगामध्ये जे जे साधू संत म्हणजे प्रॉपर वैष्णव जे झाले त्यांचं जीवन बघा. मी आता अलीकडे 10 ते 12 एक पिक्चर बघतो सावतामाळ्यांचा. सावतामाळ्यांना इथं आपल्या जवळ पंढरपूरला वीर खांदत होते. काय करत होते? आणि लोकांनी त्यांना वाईट टाकलं होतं. काय केलं होतं? संतांना विशेष देण समाजापासून भेटलेली आहे ती म्हणजे कोणती? काय करायचं त्याला? म्हणजे मला असं वाटतं की संत वेगळे होत नसतील तर देवानी पण एक प्रयत्न केला तुम्ही वेगळेच व्हा. तुम्ही समाज सोडत नाही, समाज तुम्हाला सोडून देईल. एकटे वीर खांदायला लागले. काय करायला लागले? आणि इकडे जेव्हा त्यांना घाम आला तर तिकडे विठ्ठलाला घाम आला. तिथे विठ्ठलाचे सेवादार म्हणतात की हा म्हणतात थंडीचा महिमाने यांना कसा घाम आला. तेव्हा जाऊन कळालं की तिथं सावतामाळी वीर खांदतायत आणि एकटे खांदतायत किंवा भगवंताच्या नावाचा आधार घेत खांदतायत आणि शेवटी भगवंताला यावं लागलं आणि त्यांची वीर खांदावी लागली, त्याला भरभरून पाणी लागलं. अशीच एक घटना भक्तिपादाची जेव्हा वृंदावनचं कार्य करत होते तेव्हा काही चोरांनी त्यांना पकडलं, तुम्हाला ऐकून माहीतच आहे. उचलून नेलं आणि त्यांना इथपर्यंत काय केलं, जमिनीमध्ये गाडण्यात आलं. किती? इथपर्यंत. पण ते काय म्हणतायत की भगवानाची योजना आणि मला कुणाबद्दल काय म्हणायचं. जेव्हा त्यांना पूर्ण दफन करण्यात येणार आहे त्यावेळेला राधा राणीची सांगतात बांगडी फुटली आणि त्याचा एवढा मोठा आवाज झाला की त्या आवाजाच्या येणे तिथले सगळे चोर पळून गेले. का बरं असं झालं असेल? तुम्ही भक्तिपादांचं जीवन बघा आणि इतर जे साधू संत ज्यांनी खरोखर भगवंताला स्पर्श केला किंवा ते खरोखर वैकुंठाला निघून गेले, जवळपास सगळ्या गोष्टी समान आहेत. काय आहेत? समान आहेत. आपण तर कथा वाचतो एखाद्याची, जसं ग्रंथ घेतो वाचतो, मग एखाद्या भक्ताचा भाव निर्माण होतो. पण आपल्या डोळ्यासमोर जिवंत एक्झाम्पल आहे की ज्यांनी खरोखर पूर्ण जीवन कसं जगलं, केवळ भगवंताच्या विश्वासावर जगलं. आणि एवढा विश्वास होता, रुपया असो म्हणजे कोणतीही संसाराची कंडिशन अनुकूल असो किंवा नसो, पण योजनेमध्ये तीळ मात्र कमतरता नाही. तर हे केव्हा शक्य आहे? अनन्य चिंतयंतो माम ये जना कृपास. जो आपण पुढचा श्लोक घेतला त्या श्लोकात भगवंत स्पष्ट सांगतात, जो अनन्य भक्तिभावाने माझी सेवा करतो. अनन्य म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त मी कुणाला ओळखत नाही. आणि तो जे काय ओळखत नाही म्हणजे काय, केवळ मूर्तीला ओळखत नाही असं नाही. त्यांनी माझ्या जीवनात ज्या योजना केलेल्या आहेत त्या खरोखरच माझ्यासाठी अनुकूल आहेत. मला दुसरं तिसरं काय माहिती नाही. ह्याला म्हणतात की मी भगवंताशिवाय कुणाला ओळखत नाही. भक्तिपाद स्पष्ट सांगतात. जप करणे ही वेगळी स्थिती आहे, परंतु भगवंतांनी केलेली योजनेला मनोमन स्वीकार करणे ही वेगळी स्थिती आहे. अगर आपला जप चांगला आहे हे आपण तेव्हा समजू शकतो जेव्हा आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक घटनेला आपण भगवंताचा आशीर्वाद किंवा भगवंताची कृपा म्हणून स्वीकार करतो. ह्या अर्थी समजलं की आपला जप चांगला आहे, अन्यथा आपला जप चांगला नाही. जप चांगलाच आहे, परंतु आपण ज्या प्रकारे केला पाहिजे तसं आपण करत नाही. भक्तिपादांचं पूर्ण जीवन बघा तुम्ही. भक्तिपादांचं जीवन शेवटच्या क्षणापर्यंत. कोणत्या? गोलकपूर मला एकदा म्हटले त्या महात्म्याला तर जिवंत असताना त्रास होता, पण शरीर सोडल्यानंतर देखील 3 दिवस त्यांच्या शरीराला जागा भेटत नाही. किती दिवस? 3 दिवस. म्हणजे भगवंताच्या दयाला कोणती चित्रविचित्र घटना म्हणून आपल्याला काही समजू शकत नाही. जसं चोकामेळा होते, भिंत बांधता बांधता भिंत अंगावर पडली आणि 22 ते 25 दिवसानंतर नामदेव महाराज गेले होते त्यांना शोधण्यासाठी.
तर काय काय संतांचं जीवन असे, पण अशा ह्याच्या देखील त्यांनी काय शिकवावं आपल्याला. जसं भक्तिपाद फॉरनर होते, अमेरिकन होते, आणि त्यांची वृंदावनसारख्या धामाला समाधी बनणे ह्या अर्थी भगवंताची त्यांच्यावर काय ती विशेष कृपा होती. नाही तर हे शक्य नाही. आणि हे तेव्हा शक्य आहे. भक्तिपादाने एकाने विचारलं विष्णू की तुमचं शरीर सोडल्यानंतर भक्तिपाद शरीराचं काय करायचं. महाराज म्हणले तुकडे करा. काय करा? तुकडे करा. कारण की जसं, आणि ही सेम सिस्टम जसं तुकाराम महाराज म्हणले होते, मला काय करा की मी मेल्यानंतर माझं हे शरीर काय केलं, गिधांना खाऊ घाला. जे गिधडं जे आहे ते मांस खातात त्यांना खाऊ घाला. तर खऱ्या संतांचं जीवन कसं असतं की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मला काय साध्य करता येऊ शकतं. मेल्यानंतर त्यांना कोणत्या जीवनाचं काही, त्या पूर्ण विषयाचं त्यांना काही देणं घेणं नाही. आणि हे केव्हा शक्य आहे. अरे राधा श्यामसुंदर भगवान की जय. तर हे केव्हा शक्य आहे, जेव्हा आपण अनन्य भक्तिभावाने भगवंताची सेवा. अनन्य ह्याचा अर्थ आहे अनन्य, की त्याच्या व्यतिरिक्त मी अन्य कुणाला जाणत नाही. सकाळी विषय निघाला होता गाडीमध्ये, तर बोलता बोलता बोलप्रभू म्हणतो ते आज काय करतात लोक भजनी करतात आणि टी व्हीवर एखादी सिरियल चालली किंवा संस्काराचे एखादा महाराज आले, त्यांनी काय नवीन सांगितलं तर माणूस लगेच तिथे जॉईंट होतो. तुकोबराजांचा एक अभंग आहे, अनेकांची स्तुती एका वाचून त्या पांडुरंगा, आम्हा विष्णुदासा एक विधी भाव न म्हणो देव अनेकांचे. काय म्हणतात की विठ्ठलाच्या शिवाय मी कुणाला देव मानण्यास तयार नाही, कुणालाच नाही. हा त्यांचा अहंकार होता असं नाही, परंतु त्यांनी हा जो श्लोक आहे अनन्य चिंतयन्तो माम, त्यांचं मन कसं झालं भगवंताच्या चरणामध्ये अनन्य. त्यांच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरं तिसरं काही माहीत नव्हतं. शतखंड माझी होईल रचना जरी या वचना पालिटेनं. काय म्हणतात, अगर विठ्ठलाचं नाव सोडून अगर एखाद्याचं नाव माझ्या जिभेवर आलं तर माझ्या जिभेचे 36 तुकडे होतील. काय होतील? तुकडे होतील. आणि आपला भाव कसा आहे, एखाद्या नवीन महाराजा प्रवचनाला फार गर्दी दिसली, आपण म्हणतात ठीक आहे हरिकृष्ण पण जपू आणि ते पण जपू. यानं काय होणार आहे. एक संत सांगतात प्रेमानंद महाराज वृंदावनाला व्याभिचारी भक्ती म्हणतात. काय म्हणतात? व्याभिचारी. तर व्याभिचारी भक्ती कधी तुम्हाला प्रॉफिट देऊ शकत नाही. हालाकी भगवान नाम कधी लॉसही करणार नाही, परंतु जो भाव निर्माण व्हायला पाहिजे तो कधी होणारही नाही. आणि पुढे काय म्हणतात, तुका म्हणे मज अनेक संकल्प आणि अवघेच पापे घडतील. काय होईल, माझे आतापर्यंत जे संकल्प मी घेतले ते सगळे नष्ट होतील आणि अवघेच म्हणजे विनाकारण माझ्याकडनं काय घडेल, पाप. तर किती विश्वास हो त्यांचा भगवान नामावर. आणि हे केव्हा शक्य आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या वचनावर परिपूर्ण समर्पण होता. कसं होता, आता ही भगवद्गीता भगवंतांनी सांगितली, मान्य आहे आम्हाला, आहे का नाही, परंतु भगवंत सांगाय आले का समोर आपल्या, आले का? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, हे आहे निश्चित, त्यात काही शंका नाही. परंतु ही भगवद्गीता एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून ती आमच्या समोर आली. कशी आली? ती आमच्या समोर आली. म्हणून काय पुढे गेली, त्यांचे बंधावे पावली. आणि पुढे आता आपल्या डोळ्यासमोर अनेक जाताना दिसत आहेत, पण अनेकांकडे अगर आपण लक्ष दिलं तर काय आपण कुठेच पुढे जाऊ शकत नाही. एका महाराजाने एक प्रश्न विचारला, म्हणजे लोक म्हणतात गुरुला फॉलो करा, गुरुलाच फॉलो करा, गुरुलाच फॉलो करा. असं का? कारण की आज आपण संस्था लावा, आस्था लावा, कोणताही आध्यात्मिक चॅनल लावा, हजारो कथाकार बसलेले आहेत, हजारो काही ना काही नवीन नवीन सांगा. अशा वेळेस काय होतं, आपलं मन थोडं इकडे, मग थोडं इकडे, थोडं इकडे, थोडं इकडे होतं. त्यांनी एक्झाम्पल एकदम छान दिलं होतं. जसं आपण बस स्टँड बघतो, बस स्टँड, बीडचं बस स्टँड आणि एस टी स्टँड, तिथं समजा एकत्र 4-5 गाड्या येतात ना, एका मागोमाग 4-5 गाड्या आल्या आणि त्या आल्या लगेच आपल्या लाईनीला लागतात का? नाही, थोड्याफार त्या मागे पुढे उभ्या राहतात. मग अशा वेळेस काय होतो, तो एस टीतला कंडक्टर, मग प्रत्येक एस टीतला कंडक्टर खाली उतरतो आणि काय करतो, शिट्टी वाजवतो. आणि त्या शिट्टीच्या आवाजात त्यातला ड्रायव्हर काय करतो, गाडी मागे घेतो. समजा एखाद्या ड्रायव्हरनी दुसऱ्या कंडक्टरची शिट्टी ऐकली तर काय करेल, काय होईल? अरे मागे जरी घेतलीच तरी काय होईल, बोला ना, ॲक्सिडेंट होईल, गाडी कुठेतरी दुसरीकडे ठोकली जाईल. ते म्हणतात सेम आहे म्हणायचं, सगळे चांगले आहेत, त्यात काही प्रश्न. जर तुकोबराय सांगतात की सगळ्या माता मला आई समान आहेत, त्यात काही डाऊट नाही, परंतु ज्या आईने आम्हाला दूध पाजलं त्या आईची बराबरी दुसरी स्त्री करू शकते का? नाही. त्याच प्रकारे आपण एखाद्या महात्म्याच्या जीवनात चालत असलेले शब्द तर ॲज इट इज फॉलो करा. म्हणून आपल्या ह्याच्यात विशेष हा शब्द जास्त, जशी आहे तशी. आणि ही जशी आहे तशी नुसती गीतेला लागू पडते अशी नाही. ज्या मार्गात आम्ही ज्यांच्यामुळे आलो त्यांना ॲज इट इज फॉलो करणे, त्यांच्यानंतर द्वंद्व निर्माण होता कामा नाही. आणि ज्याच्या डोक्यामध्ये द्वंद्व निर्माण झाला तो दोनदा मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत राहतो, तो कधीही सफल होऊ शकत
नाही. हा पूर्ण मार्ग अगर ह्याच्यावर काय बेस असेल ना, तो फक्त आणि फक्त मात्र विश्वास. कोणता? विश्वास. मग तुम्ही विश्वास टाकल्यानंतर तुम्ही संसाराकडे रिझल्ट मागू नका. एक राजेश्वरी भरपूर छान सांगता एक महात्मा म्हणतात की जिथं बुद्धी लावायची आहे तिथं विश्वास लावला, आणि जिथं विश्वास लावायचा तिथं आम्ही बुद्धी लावू. काय केलं? उलटं केलं. तिथं भगवंताच्या चरणात काय लावावं लागते? बुद्धी का विश्वास? विश्वास. आम्ही काय लावली? बुद्धीला. बुद्धी म्हणजे कशी बुद्धी लावली? अगर भले भगवंत सांगतात की सगळं सोड, माझा विश्वास ठेव, आणि विश्वास ठेवल्यावर मी तुला तारेन, तुला मी कुठं नुकसान होऊन देणार नाही. जसं भगवंत काय म्हणतात, जे आहे त्याचं रक्षण करेल, जे नाही ते मी तुला देईल. आता हे कोण सांगताय? भगवंत. पण बुद्धी लावल्यानंतर हे शब्द खरं वाटतात तो आपल्याला, पण विश्वास ठेवला तर खरे वाटतात. म्हणून या मार्गामध्ये काय करा? विश्वास. आता इथं संसाराचं बघू. संसारामध्ये आम्ही काय लावली? विश्वास लावला. काय लावला? विश्वास. आता इथे संसारामध्ये विश्वास लावला पाहिजे का बुद्धी लावली पाहिजे? बुद्धी लावली पाहिजे. ज्यांनी विश्वास लावला त्याला काय भेटला? धोका. आणि ज्यांनी बुद्धी लावली त्याला काय भेटलं? बेनिफिट. तर एक पिक्चर आला होता नट सम्राट. कुणी कुणी बघितला? कुणीच नाही बघितला. पिक्चर नाही बघ कुणी? नट सम्राट बघितला का नाही? खरं बोला. हा. तर नट सम्राटामध्ये नाना पाटेकरनं काय लावला? विश्वास. हाताला काय लागलं त्याच्या? फुलाखाली मरण. कुठला? आणि जे बुद्धिमान लोक आहे ते काय करतात? आजकाल ते एकदम लोक एकदम सतर्क झालेले आहेत. आता वकीलही सांगतात मरणाच्या आधी सगळी प्रॉपर्टी तुम्ही मुलाबाळांच्या नावा करून जाऊ नका. तिथं काय लावा तुम्ही? बुद्धी. कारण वकील म्हणतात की इथं विश्वास टाकणं काय आहे? चुकीचं आहे. पण आम्ही काय करतो? आम्ही काय लावलं इथं? नाही नाही म्हणतो आमचे पोटचे लेकर आहेत, लहानपणापासून मोठे केले, ते आम्हाला काही धोका देणार. बरं, आपण ह्या जगामध्ये ह्या समाजामध्ये असे अनेक एक्झाम्पल बघतो ना. या मुलांनी धोका दिला, त्या मुलीने धोका दिला, या बायकोने धोका दिला, या नवऱ्याने धोका दिला, तरी देखील आपल्याला वाटतं का माझ्या घरात असं काय होईल? कारण का आमचा काय आहे? विश्वास. आणि इथे जिथे भगवंता जिथे विश्वास आहे इथे काय लावतो आम्ही? बुद्धी. आणि इथे ज्यांनी ज्यांनी विश्वास लावला, तुकोबराय असतील, ज्ञानेश्वर माऊली, जे जे महात्मा झाले त्यांनी काय लावलं? इथे विश्वास लावला. पण आम्ही सरळ आपण तर काय काय लोक स्पष्ट म्हणतात आम्ही भक्तिपात थोडी आहे, आम्ही प्रभुपाद थोडी आहे, आम्ही तुकाराम महाराज थोडी आहे. अरे तुम्ही नाही म्हणून एखाद्या जागेला त्या महात्म्याने लिहून गेलेत का? हे मी करू शकलो, तुम्ही करू शकत नाही असं कुठे लिहिलं का? उलट त्यांनी सांगितलं आहे ज्या प्रकारे आम्ही तुम्ही चाललो या मार्गात तुम्ही चालत, तुमचंही कल्याण झाल्याशिवाय राहणार. पण आम्ही इथं काय बुद्धी लावली. लोक स्पष्ट म्हणतात आम्हाला ते शक्य नाही. ते तर विशेष होते. ते कोण होते? ते विशेष होते, त्यात काही प्रश्न नाही. जसं भक्तिपादला एकाने विचारलं, पाकिस्तानचा डिवोट होता, म्हटलं भक्तिपाद तुम्ही कुणाचे अवतार आहेत? भक्तिपाद म्हणले गप्प बस. म्हणले मूर्खा, मी कोण आहे? फक्त आत्मा आहे, भगवंत माझे मालिक आहे. मी कोण आहे? फक्त आत्मतत्व आहे, भगवंत माझे मालिक आहेत. म्हणजे मी कुणाचा अवतार वगैरे नाही. म्हणजे ते काय दर्शवत आहे की मी जी करू शकलो ते तुम्हीही करू शकता. कमीत कमी थोडा तरी प्रयत्न करा. मी स्वतः एकदा प्रश्न विचारला महाराजांना. म्हटलं महाराज तुम्ही जसं ज्या प्रकारे प्रत्येक घटनेवर धन्यवाद कृष्णा, थँक्यू कृष्णा, थँक्यू कृष्णा म्हणता, पण तुम्ही म्हणता म्हणून आम्ही बोलू ती गोष्ट वेगळी. तुम्ही सांगितले म्हणून आम्ही, पण ज्या प्रकारे तुम्ही थँक्यू कृष्णा ह्या गोष्टीला खरोखर स्वीकार करता आणि खरोखर त्या वस्तुस्थितीनुसार पुन्हा उद्याचा दिवस जगता, तसं आम्हाला होणार नाही किंवा होत नाही. तर तुमचं बोलणं आमचं बोलणं अगर एवढा मोठा फरक असेल तर आमचं थँक्यू कृष्णा बोलण्याचा अर्थ काय? भक्तिपादाने छान उत्तर दिलं. भक्तिपाद म्हटले कंटिन्यू बोलत राहा, कंटिन्यू बोलत राहा, भले रडत रडत बोलत राहा, अविश्वासाने बोलत राहा. तर एक दिवस असा नक्की येईल की तुमच्या मुखातून खरोखर भगवंतासाठी धन्यवाद हा शब्द निघेल. आणि तो शब्द निघाला खरोखरचा धन्यवाद, त्या दिवसापासून भगवंत तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माफ करतील आणि प्रेमाने तुम्हाला काय करतील? स्वीकार करतील. आणि हे केव्हा शक्य आहे? जेव्हा आपण अनन्य भक्तिभावाने भगवंताचं भजन करू. याच्यापेक्षा दुसरा आपल्याकडे पर्याय नाही. मला यांनी सांगितलं अर्धा तास झालेला आहे. बोलो प्रभू. हरे कृष्ण. गुरुजीची वचनपोटी जे काही परिचित गुरुवाक्य आहे त्या गुरुवाक्यांना आपल्यापासून पोहोचवण्याचा प्रयत्न केला. निश्चितप्रमाणे आपण सुद्धा भगवंताची जी सेवा आहे ती भगवंताचं अंग बनून, कारण भागवतम सुद्धा ज्या वेळेला ऐकता त्यावेळेला प्रथम प्रश्नेच भगवंताचं उद्बोधन आहे की
की मी एकोहम बहुश्याम होऊन या जीवांना आनंदा हेतू सृष्टीची रचना करतो. ब्रह्मदेवाला आज्ञा देताना भगवंत म्हणतात, जा सृष्टीची रचना कर, कारण त्या सर्व गोष्टीमध्ये भगवंताला आनंद घ्यायचा आहे. ते स्वयं आनंदभूत आहे, त्यांना आपण काय आनंद देऊ शकत नाही, परंतु त्यांची जी काही इच्छा आहे, जसं उद्बोधन देताना सांगितलं की गुरु महाराजची भगवंताकरता मोठ्यात मोठी सेवा, तर या देहानं कशा प्रकारे आपली सेवा संपन्न होईल याचा आपण या उद्बोधनातून समजण्याचा प्रयत्न करू आणि आपणाला हे काही संस्मरण या ठिकाणी श्रवण करवलं त्याबद्दल आपण भीमादास प्रभूला 3 वेळेला हरिबोल करून त्याचा प्रतिसाद देऊ. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. राधा श्याम सुंदर भगवान